महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजेच राज्याच्या भविष्याचा आराखडा मांडणारा काळ. पण काल सभागृहात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. विषय होता अर्थसंकल्पावरील चर्चेचा आणि मुख्य भूमिकेत उभे होते आमदार धनंजय मुंडे उर्फ सर्वांचे लाडके धनुभाऊ. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी वेळ अपुरा पडतोय. सदस्यांना त्याचे मत मांडायला संधी मिळतच नाहीये हे लक्षात येताच धनंजय मुंडे यांनी थेट अध्यक्षांच्या दालनापर्यंत आपला आवाज पोहोचवला. काय होता तो घडलेला प्रकार आणि धनंजय मुंडे यांनी कशा प्रकारे लोकशाहीच्या या मंदिरात सदस्यांच्या हक्कासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी वेळेची वाढीव मागणी लावून धरली, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. खरं तर विधानसभेच्या कामकाजात नियमावलीला प्रचंड महत्व असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या ऐतिहासिक अर्थसंकल्पावर केवळ 3 तासांची चर्चा आणि ते पण फक्त 2च दिवस. धनंजय मुंडे यांना हे मान्य नव्हतं. यावर धनंजय मुंडे यांनी अत्यंत अभ्यासूपणे मुद्दा मांडला. आज केवळ 2च भाषणे झाली आहेत. जर आजचा दिवस असाच संपला तर उद्या एकाच दिवसात सर्व सदस्यांना संधी कशी मिळणार? त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी किमान 1 दिवस वाढवून मिळावा. ही केवळ त्यांची मागणी नव्हती तर ती सभागृहातील प्रत्येक त्या आमदाराची भावना होती ज्याला आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडायचेच होते. धनंजय मुंडे यांच्या या भूमिकेला केवळ त्यांच्या पक्षाचेच नाही तर इतर आमदारांचेही समर्थन मिळाले. प्रकाश सोळंके सारखे ज्येष्ठ नेतेही मुंडे यांच्या समर्थनार्थ उठून उभे राहिले. सभागृहात जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणाले की मी अध्यक्षांना विचारून निर्णय घेतो, तेव्हा मुंडे यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. त्यांचं म्हणणं होतं की हा 13.5 कोटी जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प आहे. सरकारने भरभरून त्यांना दिलंय, मग ते मांडण्यासाठी आम्हाला वेळ का नको? मुंडे यांची ही पोटतिडक दाखवते त्यांना केवळ अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यात रस नाही तर त्यावर सखोल चर्चा व्हावी यातही रस आहे. धनंजय मुंडे यांच्या भाषणाची शैली बघा, ते कोणाचाही अपमान करताना दिसले नाही, पण आपला मुद्दा त्यांनी योग्य रीतीने सर्वांपुढे मांडला. जेव्हा अतुल भातखळकर बोलायला उभे राहिले तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले, आम्ही भातखळकर साहेबांना ऐकायला उत्सुकच आहोत, पण 7 वाजता चर्चा सुरू करून आपण किती वेळ खेचणार आहे? मुंडे यांनी मांडलेला मुद्दा तांत्रिक होता पण अत्यंत महत्वाचा देखील तितकाच होता. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत सभागृह चालवून चर्चा उरकून घेण्यापेक्षा सन्मानपूर्वक वेळ देऊन ती चर्चा व्हावी हा त्यांचा आग्रह लोकशाहीला बळकटी देणाराच ठरला. सुधीर मुनगंटीवार यांनीही या मागणीची दखल घेत 5 मिनिटात चिठ्ठी पाठवून संमती मिळण्याचा सल्ला दिला, जो मुंडे यांच्या आग्रहाचा विजयच ठरला. तर मंडळी, कालच्या या घडामोडीतून धनंजय मुंडे यांचं एक वेगळंच नेतृत्व समोर आलंय. ते केवळ एक आमदारच नाहीत तर सभागृहाच्या प्रथा परंपरांचे रक्षण करणारे एक सजग लोकप्रतिनिधी म्हणून समोर आले. जेव्हा अर्थसंकल्पासारखा महत्वाचा विषय असतो तेव्हा केवळ आकडेमोड न करता जनतेच्या हितासाठी वेळेची मागणी करणं हे मुंडे यांच्या परिपक्व नेतृत्वाचं दर्शनच घडतं. धनुभाऊंची ही बॅटिंग येणाऱ्या काळात सभागृहात कामकाजासाठी एक आदर्शच ठरेल यात शंका नाही. जेव्हा अर्थसंकल्पासारखा महत्वाचा विषय असतो तेव्हा घड्याळाच्या काट्यावर कामकाज न करता लोकशाहीच्या भावनेतून वेळ वाढून मिळवणं हे मुंडे यांच्या मुत्सद्दीपणाचं लक्षणच ठरलंय. शेवटी 13.5 कोटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ही वेळ अपुरीच पडते, पण तो वाढवून घेण्याची जिद्द मात्र धनुभाऊंसारख्या नेत्यांकडे आहे हे त्यांनी दाखवून दिलं. तर मंडळी, धनंजय मुंडे यांच्या या वेळेसाठी उभा केलेल्या प्रश्नावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.